नमस्कार मित्रांनो, सिम्पली पवनच्या अजून एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. कसे आहेत सगळे? मजेत ना? आज सुट्टीचा दिवस, बच्चे कंपनीची फरमाईश आहे मॉलमध्ये जायची. तर रिक्षा घेऊन आम्ही लगेच निघालोय वाशीच्या इनऑर्बिट मॉलमध्ये. असं मानपूर पासून इनऑर्बिट मॉलला जायला साधारण 15 मिनिटं लागतात ऑटोने. तर आम्ही मॉलच्या त्या गेटवर पोहोचतच आहोत. बच्चे कंपनी देखील खुश आहे. तर मंडळी, आम्ही येऊन पोहोचलो आहे वाशीच्या इनऑर्बिट मॉलमध्ये. अतिशय नीट आणि क्लीन असा हा वाशीचा इनऑर्बिट मॉल. बच्चे कंपनी तर पाहतच राहिली आमची. आम्ही तशी मॉलमध्ये लवकरच गेलेलो, त्याच्यामुळे मॉलमध्ये पाहिजे तशी गर्दी तर नव्हती. तरी तर आमची खूपच खुश होती मॉलमध्ये. हा मॉल असा जर नीट पाहिला अतिशय सुंदर असा ठेवलेला आहे. आजूबाजूचे शॉप देखील नीट अँड क्लीन ठेवलेले. दुसऱ्या माळ्यावर असणाऱ्या गाड्यांनी परीचं लक्ष वेधून घेतलंय. तिची फरमाईशी गाडी चालवायची. तर बारगूसोबत तिला आपण एक राईड देऊया. दोघेही हेवी ड्रायव्हर आमचे गाडीमध्ये बसलेले आहेत. सोबतच आमच्या निकेतन दादानी देखील एक बाईक घेतलेली आहे. आता तरी गाडीवर बसला तर आहे, चालवायची कशी आहे त्यालाच माहीत नाही. तो आता चालवायचं बघतोय. सोबतच मन्नू आमची मागे राहील का? मग तिने देखील पोलीस कार बुक केलेली आहे. ते देखील त्या गाडीवर बसलेले आहे आणि तिघेही आपापल्या सवारीला निघाले. आमच्या भार्गव आणि परीने एवढी गाडी चालवली की पहिल्याच राईडमध्ये त्यांची बॅटरी झाली खतम. दोघे आम्हाला सांगतायत की आमच्या गाड्या लवकर रिपेअर करा. आता त्यांच्यासाठी आम्ही पहिले बॅटरी अरेंज करूया. झाली एकदाची बॅटरी चेंज. आता ही निघाली भार्गव आणि परीची सवारी. आता इतक्या गाड्या चालवल्या म्हणजे भूक तर लागणारच. आमच्या बच्चे कंपनीची फरमाईश होते पिझ्झा खायची. मग आम्ही हे पिझ्झा मागवले. प्रत्येकाने स्वतःच्या आवडीनिवडीनुसार एक एक पिझ्झा उचललेला आहे आणि त्याच्यावर ताव मारायला आमची बच्चे कंपनी आहे रेडी. आता नुसतं पिझ्झा खाऊन होतंय का? तर प्रत्येकाने आपापल्या आवडीचे हे आईस्क्रीम मागवलेले आहेत. तर आता खूपच वेळ झाली होती. आम्ही रिक्षा पकडली आणि निघालो आमच्या मानपूरच्या घरी. नवीन ब्लॉगसाठी मला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू.